विचारला गेला क्वेश्चन तर कसा सोल्व्ह करायचा त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत मित्र. आज जे महत्वाचे त्याच्यातले टॉपिक आहे त्याच्याबद्दल चर्चा करूया. सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे प्रेझेंट टेन्स घ्यायचे. प्रेझेंट आज सगळे प्रकार कंप्लीट करायचे आपल्याला. आता सिंपल प्रेझेंट त्याच्यात सुद्धा 3 प्रकार आहेत, टू डू, टू बी अँड टू हॅव. these are the टाइप्स इन अ सिंपल प्रेझेंट टेन्स. आपल्याला फक्त सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणतो, पण त्याच्यात सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत. तर ते प्रकार आपल्याला सगळ्यात पहिले बघायचे आहे. आणि आता टू डू सिंपल प्रेझेंट टेन्स, टू बी सिंपल प्रेझेंट असणार आणि टू हॅवचा. आता याला टू डूचं का म्हणतात, टू बीचं का आणि हॅव का, हे आपण जसं एक एक पुढे जाऊ तसं आपल्याला कळणार आहे. ते सगळ्यात पहिले शॉर्ट फॉर्म तुम्हाला थोडं सांगून ठेवतो, बहुतेकांना माहितीच असणार आहे मित्र, पण तरी सांगणं गरजेचं आहे. सब्जेक्ट त्याच्यासाठी मी एस वापरला असेल म्हणजे शॉर्ट फॉर्म असणार आहे तो. वर्ब साठी व्ही असेल, ऑब्जेक्ट साठी ओ असणार आहे आणि ऑक्झिलरी वर्ब असेल तर तिथे ए व्ही असणार आहे. आता जेव्हा आपण टेन्सचा विचार करतो मित्र, तर टेन्स असेल किंवा सेंटेन्स स्ट्रक्चर जेव्हा तयार करतो, whenever are framing any sentence or composing sentence, some things are very important, those are we discuss. Now here there must be agreement between subject, verb and object. म्हणजे सब्जेक्ट, वर्ब अँड ऑब्जेक्ट यांच्यामध्ये काहीतरी एग्रीमेंट असलं पाहिजे, काहीतरी त्यांची रचना त्या प्रकारे असली पाहिजे. तर ती कशी असली पाहिजे त्याच्यावर पहिले चर्चा करूया मित्र. Now first sentence I have given here, we drink water. We drink water. Now subject here in a sentence is a we. या सेंटेन्स मध्ये सब्जेक्ट आपला काय आलेला आहे, we आलेला आहे आणि ड्रिंक हे काय वर्ब आलेला आहे आणि त्याच्यानंतर वॉटर एक हा ऑब्जेक्ट आलेला आहे. म्हणजे सब्जेक्ट म्हणजे एग्रीमेंट बिटवीन सब्जेक्ट, वर्ब अँड ऑब्जेक्ट म्हणजे काय, तर हे इथे समजून येतो मित्र. हो आता करता जो आहे, करता कोण आहे, हुई. हुई म्हणजे अनेक व्यक्ती मिळून एक करता तयार झालेला आहे. त्याच्यानंतर वर्ब काय आलेला, ड्रिंक म्हणजे पिण्याची क्रिया असलेला वर्ब आलेला आहे. तर ऑब्जेक्ट घेत असताना जो पिण्यासारखा पदार्थ असेल तर तोच पदार्थ ऑब्जेक्ट म्हणून आला पाहिजे. नाहीतर जर समजा आता मी खालचं वाक्य लिहिलेलं बघा, वी ड्रिंक राईस वॉटर. आता ऑब्लिक केलेलं आहे मी इथं. तर आपल्या ज्या परीक्षेमध्ये एक्झाम्पल विचारले जातात तर अशा प्रकारचे एक्झाम्पल विचारले जातात, म्हणजे स्पॉट द एरर म्हणून आपल्याला विचारले जातात प्रश्न. आता इथे काय म्हटलं, वी ड्रिंक राईस वॉटर. आता इथं ड्रिंक म्हटलंय आपण, पिण्यासारखी वस्तू म्हणजे राईस भात आपण पिऊ शकत नाही. इट राहिलं असतं तेव्हा तर तो आला असता करेक्ट, परंतु इथं मी काय दिलंय, राईस ऑब्लिक वॉटर. म्हणजे इथं योग्य असेल ते आपल्याला निवडायचंय मित्र. तर योग्य कोणता आहे इथं, वॉटर. मग इथं आपण वॉटर निवडणार. तिथं मिस्टेक कोणती आहे, राईस हे इथं येणार नाही. आता सेकंड नंबर सेंटेन्स बघा, ही ड्राइव्ह कार. तो आहे करता आहे, करता काय करतो, ड्राईव्ह करतो. ड्राईव्ह म्हणजे ड्राईव्ह करणे म्हणजे ड्राईव्ह करण्यासारखी, चालवण्यासारखं काहीतरी असेल त्याचंच नाव आपलं ऑब्जेक्ट म्हणून आलं पाहिजे. तेव्हा आपलं सेंटेन्स करेक्ट असेल, ग्रामॅटिकली सुद्धा आणि मिनिंगफुली सुद्धा करेक्ट असलं पाहिजे. दॅट्स वाय वी हॅव टू डिस्कस अबाउट सब्जेक्ट, वर्ब अँड ऑब्जेक्ट. सो ड्राईव्ह म्हणजे ड्राईव्ह करण्यासारखं असेल. ते आता इथं काय म्हटलंय, कार असेल किंवा फोर व्हीलर कोणती असेल, टँकर असो किंवा काही असो, तर आपल्याला इथं ड्राईव्ह हा शब्द येईल ऑब्जेक्ट म्हणून तेच आलं पाहिजे. आता इथं पुढे मी दुसरं वाक्य, तेच वाक्य फोल्ड कसं असतं त्याच्यामध्ये, ही ड्राइव्ह अ बुक. आणि बुक लिहिलं मी तर हे वाक्य टोटली चुकीचं आहे. ऑब्लिक करून कार लिहिलंय मी. म्हणजे आपल्याला इथं स्पॉट द एरर म्हटलं तर एरर कोणता आहे, इथं बुक काढून टाकावं लागेल आपल्याला, ही ड्राइव्ह अ कार. आणि जर समजा इथं ड्राईव्हच्या ऐवजी जर इथं रीड राहिला असं शब्द, ही रीड्स अ बुक, मग तेव्हा मात्र आपल्याला कार घेता आलं नसतं. तिथे काय घ्यावं लागलं असतं, आपल्याला बुक घ्यावं लागलं असतं. त्यामुळे जेव्हा सब्जेक्ट मी घेतो तर सब्जेक्टशी रिलेटेड असलेला वर्ब आला पाहिजे आणि वर्बशी रिलेटेड असेल तो ऑब्जेक्ट आला पाहिजे. तेव्हा आपलं सेंटेन्स हे ग्रामॅटिकली आणि टेन्सने सुद्धा करेक्ट असणार आहे जेव्हा आपण ग्रामरचा विचार करतो तेव्हा. आता पुढचं बघा, आता त्याच्यामध्ये तुम्हाला 3 प्रकार सांगितले मी सिंपल प्रेझेंट टेन्सचे, टू डू, टू बी अँड टू हॅव. आता पहिला बघा सिंपल प्रेझेंट टेन्स कोणता, टू डूचा. आता याला टू डूचा का म्हणतात ते पुढे सांगतोय मी. आता इथं हा कसा असला पाहिजे मित्र, हो ते सुद्धा सांगतोय मी तुम्हाला. साधा वर्तमान काळात रीत, सवय किंवा नियमित घडणाऱ्या गोष्टी वर्णन म्हणजे गोष्टींचे वर्णन केले जाते. जर समजा इथं वर्णन करायचे असेल तर म्हणजे साध्या वर्तमान काळामध्ये काय म्हटलंय मी, साधा वर्तमान काळात रीत, सवय किंवा नियमित घडणाऱ्या गोष्टींचे वर्णन केले
जाते. इथं थोडं टाईप करायचं राहिलंय. गोष्टींचे वर्णन केले जाते. आता त्याच्यामध्ये कोणकोणते येऊ शकतात बरं? जे जनरली घडणाऱ्या घटना. इंग्लिश मध्ये सिंपल प्रेझेंटेशन यूज टू शो द हॅबिच्युअल और रूटीन ऍक्टिव्हिटी और समथिंग दॅट इज इन जनरल. जनरली काहीतरी घडत असेल रोजचं दैनंदिन, तर तेव्हा आपण या टेन्सचा वापर करत असतो. आता हा टेन्स जर तयार करत असताना त्याच्यामध्ये काय काय आलं पाहिजे? इथं मी एक स्ट्रक्चर तयार करून दिलेला आहे. सब्जेक्ट प्लस V1 म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप. आपण काल क्रियापदाची रूप बघितली. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आला पाहिजे, तेव्हा तो टू डूचा सिंपल प्रेझेंट टेन्स असणार. इथं तेव्हा काही वाक्य मी दाखवली बघा. सिंपल प्रेझेंट टेन्स. दे राईट पोएम. दे राईट पोएम्स. सब्जेक्ट कोणता आहे? दे. राईट हे काय? V1 क्रियापदाचं पहिले रूप. पोएम हे काय आहे? ऑब्जेक्ट आहे. म्हणजे ऑब्जेक्ट असेल तो कसा आला पाहिजे? जो वर्ब घेतले त्याच्यानुसार आला पाहिजे. आता इथे रायटिंग करण्याचं म्हणजे लिहिण्याचं आहे, मग लिहिण्यासारखी वस्तू किंवा काय असेल ना तर तोच ऑब्जेक्ट म्हणून आला पाहिजे. तर राईट म्हणजे पोएम, कविता लिहितो. आता कवितेच्या जागेवर लेटर लिहू शकतो आपण, इथं स्टोरी लिहू शकतो, बुक लिहू शकतो, सगळं तिथं येऊ शकतं. परंतु त्या वर्ब नुसार असेल तेच आपल्याला घेता येईल. पुढचं एक्झाम्पल बघा. अरमान रीड्स अ बुक. अरमान पुस्तक वाचतोय. सब्जेक्ट V1 प्लस ऑब्जेक्ट. म्हणजे जे वाक्य तुम्ही बनवणार आहात, जे वाक्य तुम्हाला दिलेलं असेल, ओळखायला सांगितलं असेल, तर या स्ट्रक्चरनुसार आपल्याला ते वाक्य ओळखता आला पाहिजे. आता इथं बघा, काही ठिकाणी मग आता तुम्हाला एस फॉर्म लावलेला दिसेल, काही ठिकाणी एस फॉर्म आपल्याला लावलेला दिसणार नाही. आता इथं बघा, दे रीड बुक्स. आता रीड हा वर्ब, याला काही ठिकाणी आपण इथं बघा, इथं एस फॉर्म लावलेला आहे आणि इथं मात्र आपल्याला एस फॉर्म दिसत नाही. मग एस फॉर्म कुठं लावायचा आणि का लावायचा ते इथे चर्चा करूया आपण. आता इथं पहिलं काय म्हटलंय मी? द बेस फॉर्म ऑफ द वर्ब इज यूज विथ द सब्जेक्ट. सब्जेक्ट सोबत आपल्याला बेस फॉर्म वापरावा लागतो. आता इथं काय म्हटलंय? आय, वी, यू, दे अँड विथ एनी फ्लुरल सब्जेक्ट. आय, वी, यू, दे आणि कोणताही अनेक वचनी करता असेल तर तेव्हा आपल्याला बेस फॉर्म जसाचा तसा वापरावा लागतो. त्याच्यामध्ये काही बदल करत नाही. बेस फॉर्म मध्ये काय? क्रियापदाचं पहिलं रूप जसंच्या तसं, त्याच्यात कुठलाही बदल होणार नाही. आता पुढचं सेंटेन्स बघा. ही रीड्स अ बुक. आता इथं मी रेड कलर मध्ये एस दाखवलाय. आता इथं मात्र एस नाही आलेला आहे आणि इथं मात्र आपल्याला एस दिसतोय. तो एस काय घेतलाय त्याचं डिस्क्रिप्शन पुढे दिलंय मित्रांनो. पहिले ते डिस्क्रिप्शन बघूया. इफ द सब्जेक्ट इज थर्ड पर्सन सिंग्युलर or of a singular person we must attach s or s. जर सिंग्युलर पर्सन असेल, सिंग्युलर पर्सन म्हणजे एक व्यक्ती आणि कोणताही करता जो सिंग्युलर थर्ड पर्सन असेल त्याच्यामध्ये आय नाही येणार, कारण तो एक वचन आहे, पण तो सिंग्युलर आहे, एक वचनी पण आहे, पण तो थर्ड पर्सन नाही. त्यामुळे तिथं काय येऊ शकतं? ही, सी, इट हे फक्त 3 येणार आणि एखाद्या व्यक्तीचं नाव येणार तिथं. मग त्यामुळे मित्र तेवढं लक्षात द्यायचं आपण. आता हे बघा, सिंग्युलर पर्सन वी मस्ट अटॅच एस और एस टू द गिवन वर्ब. आता इथं म्हटलंय मी ही टीचेस इंग्लिश ग्रामर. आता एस आणि एस, आता एस कधी घ्यायचा आहे आणि एस कधी घ्यायचा हा प्रश्न पडतो मित्र. तर एस कधी घेत असतो आपण? फक्त एस आणि एस. एस कधी घ्यायचं? जेव्हा लास्टला ओ आला असेल किंवा एच आला असेल, एच किंवा ओ ने एंड होत असेल एखाद्या ठिकाणी, तर त्या ठिकाणी आपल्याला ईएस हा प्रत्यय लावावा लागतो. परंतु करता कोणता असला पाहिजे? थर्ड पर्सन सिंग्युलर असला पाहिजे. आता इथं मी टाईप करून देतो तुम्हाला. कारण कोणताही जर करता घेत असताना तो थर्ड पर्सन सिंग्युलर जर असेल तर तेव्हाच आपण एस और एस अटॅच करायचं. कुठेही आपण एस और एस अटॅच केला असेल तर ते वाक्य आपलं टोटल चुकीचं असेल. ही शीट असेल किंवा एखादा सिंग्युलर सब्जेक्ट असेल तर तेव्हा आपल्याला काय करायचं आहे? हा करता जसाचा तसा राहील आणि एस और एस आपल्याला वापरायचा आहे. आता एस आणि एस तुम्हाला सांगितलं की शेवटी एच
किंवा ओ असेल तर तेव्हा आपण काय करणार आहोत, त्याला ईएस प्रत्यय लावणार आहोत. आता इथे शेवटी ए चाललंय म्हणून इथे कोणता फॉर्म घेतलेला आहे आपण, ईएस हा फॉर्म आपण इथे घेतलेला आहे. पुढचं सेंटेन्स बघूया आपण. थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट. आता थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट कोणकोणते असतात किंवा कोणकोणते आहेत ते इथे मी थोडक्यात तुम्हाला दिलेलं आहे मित्र हो. ही सी इट आणि नेम ऑफ एनी सिंग्युलर पर्सन. एक वचनी म्हणजे एखाद्या व्यक्तीचं नाव. आता इथं मी काही नावं लिहिलेत, अरमान, अनुज, युवी असं मी नावं लिहिलेत, परंतु एकच नाव विथ नेम ऑफ एनी सिंग्युलर पर्सन, एकाच व्यक्तीचं नाव करता आलेलं असेल आणि तो टू डू द सिंपल प्रेझेंट टेन्स आहे, तर तेव्हा आपल्याला काय करावं लागणार आहे, जे क्रियापद दिलेलं आहे मेन क्रियापद त्याला एस किंवा एस आपल्याला जोडायचं आहे. आता इथं पहिलं वाक्य बघा मित्र हो, ही राईट्स अ पोएम, तो कविता लिहितो. आता इथं एस प्रत्यय घेतलेला आहे. पुढे बघा, सी कुक्स राईस, या थर्ड पर्सन सिंग्युलर आहे, इथे ऑलरेडी दिलेला आहे मी, त्यामुळे इथं आपण जो मेन वर्ब आहे त्याला एस फॉर्म लावणार आहोत. सी कुक्स राईस, ती भात बनविते. अरमान मेक्स अ काइट, अरमान पतंग बनवतो. म्हणजे इथं हा सुद्धा एक वचनी नाव आलेला आहे, एकच नाव आलेलं आहे. जर समजा तिघही नाव आले असेल, इथं अरमान, अनुज, युवी असं तिघही नाव इथं जर आलेले असेल तर इथं मी एस फॉर्म लावणार नाही. मग तेवढं लक्षात ठेवायचं. आता पुढचं बघूया. आता आता रुटीन ऍक्टिव्हिटी. आता हा याचा वापर कुठं करायचा, रुटीन. आता मी पहिले सांगितलं सवयी, मीन्स हॅबिट्स, अवर हॅबिट्स असेल तरी सुद्धा वापरायचं. जनरली गोष्टी घडत असतील रोजच्या तेव्हा आपण वापरतो. आणि रुटीन ऍक्टिव्हिटी मोस्टली. आता रुटीन ऍक्टिव्हिटी काय असू शकतं बरं, आय गेट अप अर्ली इन द मॉर्निंग, मी सकाळी लवकर उठतो. दॅट इज अवर रेग्युलर ऍक्टिव्हिटी. हे काय आलं, एक सवय पण आली आणि एक रेग्युलर ऍक्टिव्हिटी सुद्धा येऊ शकते. ही एक सवय असू शकते आणि रेग्युलर ऍक्टिव्हिटी सुद्धा. आता इथं मी काहीतरी क्रॉस दाखवले. आता जेव्हा आपल्याला समस्या काय ते मित्र, वेन एव्हर यू आर युझिंग इंग्लिश लँग्वेज इन अवर लाईफ यू फेस मेनी डिफिकल्टीज. आपल्याला खूप समस्या येत असतात. कुठं समस्या येतात मित्र, जेव्हा आपल्याला एखाद्या मराठी भाषेतून इंग्लिश मध्ये किंवा इंग्लिश मधून मराठीमध्ये जेव्हा आपण ट्रान्सलेशन करतो तर तेव्हा या समस्या आपल्याला येतात. या समस्येमध्ये कोणत्या, आता वरच्या वाक्यामध्ये बघितलं तुम्ही, आय गेट अप अर्ली इन द मॉर्निंग, याचं आपल्याला ट्रान्सलेशन जर मराठीत करायचं म्हटलं तर करता सुरुवातीला आला तो जसाचा तसा करता इथं आलेला आहे मित्र. आय गेट अप अर्ली इन द मॉर्निंग, मी सकाळी लवकर उठतो. आता इथं स्ट्रक्चर बघा या सेंटेन्सचा. पहिला सब्जेक्ट आलेला आहे, नंतर गेट अप, वर्ब आलेला आहे, अर्ली लवकर आहे, ऍडजेक्टिव्ह आहे, इन द मॉर्निंग सकाळी. आता इथं बघा ते वाक्य ट्रान्सलेशन करत असताना करता सुरुवातीला आहे, मराठीमध्ये सुद्धा सुरुवातीला आहे, परंतु जेव्हा आपण शेवटचे शब्द जो इंग्लिश मध्ये जो घेतलेला आहे इन द मॉर्निंग, तो शब्द कुठं आलेला आहे, इथं सेकंड नंबरला आलेला आहे. आणि जो वर्ब आलेला आहे तो कुठं आलेला आहे, शेवटी आलेला. म्हणजे असं स्ट्रक्चर मध्ये बदल होतो आणि त्यामुळे आपल्याला अडचणी येतात. आता पुढचे शब्द बघा रुटीन ऍक्टिव्हिटीचा. आरुषी गोज टू स्कूल एव्हरी डे. आता एस फॉर्म आणि एस फॉर्म इथं मी वापरलाय मित्र बघा. आता एस आणि एस फॉर्म जो वापरलेला आहे आपण इथं, तो एस आणि एस फॉर्म हा एस आणि एस फॉर्म का वापरलाय, कारण एक वचनी इथं नाव आलेलं आरुषी, एक वचनी नाव आहे आणि त्यामुळे इथं मी काय म्हटलंय, गोज टू स्कूल, गोच्या ऐवजी काय घेतलं, एस फॉर्म त्याला अटॅच केलं, कारण का आरुषी एक सिंग्युलर एक वचनी नाव आहे. पुढचं बघा, आय गो टू स्कूल एव्हरीडे, ही दररोजची घटना आहे. आता इथं मी एस प्रत्यय घेतलं नाही. एस का घेतलं नाही मित्र, कारण थर्ड पर्सन सिंग्युलर नाही, करता सिंग्युलर आहे परंतु थर्ड पर्सन सिंग्युलर नाही. त्यामुळे आपण इथं काय करणार, याला आपण एस किंवा एस फॉर्म याला लावणार नाही. आता पुढचं बघा, हॅबिट्स, सवयी. आता सवयीसाठी एखादं एक्झाम्पल असेल तर बघा इथं मी, ही ड्रिंक्स वाईन. प्लीज आय रिक्वेस्ट टू ऑल यू, प्लीज म्यूट युअर फोन. सगळ्यांना एक विनंती आहे की आपला फोन म्यूट करून घ्या.
ही ड्रिंक्स वाईन, हा एक सवयीचं एक्झाम्पल आहे. आता ही सवय, आता इथं काय म्हटलंय, ही ड्रिंक्स वाईन. आता इथं बघा इन मराठी तो दारू पितो. मी इथं सेंटेन्स कसं आला पाहिजे, सब्जेक्ट V1 आणि ऑब्जेक्ट. आता सब्जेक्ट कोणता आहे, ही ड्रिंक एक आहे V1 क्रियापदाचं पहिले रूप, वाईन एक आहे, एक ऑब्जेक्ट आहे. आता तुम्हाला मी आर्टिकल्स आपले झाले तेव्हा सांगितलं होतं, ज्या वस्तूला आपण काउंट करू शकत नसेल आणि करता एकवचनी असेल तर तेव्हा आपण काय म्हणू, तिथे आपण आर्टिकल वापरत नाही. आता बघा ही ड्रिंक्स वाईन, वाईन असं म्हणत नाही मी इथं, कारण का इथं आपण दारू 1 2 3 मध्ये मोजत नाही. बॉटल 1 2 3 मोजतो, परंतु दारू 1 2 3 मध्ये मोजत नाही, म्हणून तिथं आर्टिकल मी वापरलेलं नाही. करता मी सब्जेक्ट V1 प्लस ऑब्जेक्ट, दॅट इज अ स्ट्रक्चर ऑफ टू डू सिंपल प्रेझेंट टेन्स. आता नेक्स्ट सेंटेन्स बघा, दे स्मोक सिगारेट, इट इज ऑल्सो अ पार्ट ऑफ हॅबिट. हे सुद्धा हॅबिटचं उदाहरण आहे. नाउ दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट, टू मेक निगेटिव्ह सेंटेन्स. आता याचं निगेटिव्ह सेंटेन्स करत असताना खरी समस्या येत असते आपल्याला मित्र. जेव्हा निगेटिव्ह सेंटेन्स करत असताना आपल्याला समस्या कुठे येत असते, इथं जो वर्ब वापरलेला आहे ही राइट्स अ पोएम, तो कविता लिहितो. त्याच्यानंतरच बघा सेंटेन्स, ही डज नॉट, ही डज नॉट राईट अ पोएम, तो कविता लिहित नाही. आता निगेटिव्ह म्हटलं की आपला प्रश्न काय येतो मित्र, डायरेक्ट एखाद्या ठिकाणी आपण करत्यानंतर नोट शब्द लावतो आणि डायरेक्टली लिहून टाकतो. पण जेव्हा आपल्याला ऑप्शन दिले जातात एक्झाम मध्ये, तर तेव्हा आपण काय करतो की तो ऑप्शन असेल ना ते बघत नाही, तिथं डज हा शब्द दिलेला असेल आपल्याला. जर ऑक्झिलरी दिलेला नसेल आणि निगेटिव्ह करायचे असेल तर टेन्स नुसार आपल्याला घ्यावा लागतो. मग इथं आपण काय घेतलेलं आहे, डज हा शब्द घेतलाय नकारार्थी करण्यासाठी. आता प्रश्न पडतो की डज कुठून आला आता निगेटिव्ह करताना, मग त्यामुळे टू डू चा सिंपल प्रेझेंट टेन्स, तिथे आपल्याला डू किंवा डजचा वापर करावा लागतो. वाक्य निगेटिव्ह करायचे असेल तरी सुद्धा काही वेळेस आपल्याला क्वेश्चन तयार करायचे असतात वेगवेगळ्या पार्ट्सच्या ग्रामर मध्ये, जे आपण पुढे बघणार आहोत, तर तिथे आपल्याला डू किंवा डजचा वापर करावा लागतो. आता डजचा वापर कधी करायचा, जेव्हा क्रियापदाला एस फॉर्म किंवा एस फॉर्म लागलेला असेल तेव्हा डजचा वापर करायचा. ज्या ठिकाणी एस किंवा एसचा फॉर्म लागलेला नसेल तर त्या ठिकाणी आपण डू चा वापर करायचा. आता इथं बघा एस फॉर्म म्हणून इथं काय घेतलंय, डज. पण इथं जर डज घेतला असेल तर इथं बघा राईट शब्दाला एस इथं आहे, परंतु इथं मी एस घेतलेला आहे का नाही घेतलाय मित्र, कारण का हा डज का घेतला, इथं एस प्रत्यय म्हणून घेतला आणि आधीच एस प्रत्यय म्हणून डज घेतलेला असेल तर पुढे येणारा वर्ब असेल तर त्याच्यामधला एस आपल्याला काढून टाकायचा आहे. पुढचं सेंटेन्स बघा, शी कुक्स राईस, इथं सुद्धा एस फॉर्म म्हणून इथं काय घेतलंय, मी डज घेतलंय, परंतु इथं खूप शब्द नंतर एस मी घेतलेला नाही. अरमान मेक्स अ काइट, इथं एस आहे म्हणून इथं काय घेतलंय, मी डज घेतलाय, परंतु मित्र इथं पुढचं मेक आहे तिथं एस मी घेतलेला नाही. हा आपल्याला बदल करून घ्यायचा असतो जेव्हा एखादं वाक्य आपण बदलतो तेव्हा. आता बघा सब्जेक्ट अँड ऑक्झिलरी वर्ब, कोणता सब्जेक्ट असेल तर काय ऑक्झिलरी आपल्या प्रेझेंट टेन्स मध्ये आला पाहिजे. आता टू डू चा आपला झाला, आता टू बी चा एक्झाम्पल आहे ते बघूया आपण. सब्जेक्ट आणि ऑक्झिलरी वर्ब, आता कोणता सब्जेक्ट असेल तर काय ऑक्झिलरी वर्ब आला पाहिजे किंवा कोणता ऑक्झिलरी वर्ब वापरला पाहिजे आपण हे बघूया. आता आपण आय असेल तर एम आला पाहिजे. आय, एम हा फक्त ओनली अँड ओनली फॉर आय, आय असेल तेव्हाच फक्त एम या ऑक्झिलरीचा वापर होतो, इतर ठिकाणी त्याचा होत नाही. वी असेल तर आर घ्यायचा, यू असेल तर आर, दे असेल तर आर, एनी फ्लुरल सब्जेक्ट कोणताही अनेक वचनी करता. त्याच्यानंतर ही शी इट असेल तर इज वापरायचं. एनी सिंग्युलर सब्जेक्ट, कोणताही सिंग्युलर सब्जेक्ट एखाद्याचं नाव जरी असेल तरी सुद्धा आपल्याला काय घ्यायचं, इज, फक्त टू बी च्या सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये. आता टू बी चा सिंपल प्रेझेंट टेन्स, आता त्याच्यामध्ये मी टू डू च्या मध्ये काय सांगितलं, सवय अवर हॅबिट असेल ते, रुटीन ऍक्टिव्हिटी किंवा जनरल मध्ये काय घडत असेल ते, तेव्हा आपण कोणता टेन्स वापरायचो, टू बी चा सिंपल प्रेझेंट टेन्स. आता टू बी चा कधी वापरायचा,
इथं म्हटलंय मी टू डिस्क्राईब अवर एक्झिस्टन्स और आयडेंटिटी, आपलं स्वतःचं अस्तित्व किंवा ओळख दाखवण्यासाठी आपण या टेन्सचा वापर करत असतो. आपलं स्वतःचं किंवा इतरांचं कोणाचे अस्तित्व आपल्याला दर्शवायचे असेल तर तेव्हा या टेन्सचा आपण वापर करत असतो. आता इथे मित्र काय दिले, आय एम अ टीचर, मी शिक्षक आहे, दॅट इज आयडेंटिटी. पुढचं वाक्य ही इज अन इंजिनियर, तो इंजिनियर आहे. दे आर स्टुडंट, ते विद्यार्थी आहेत. शिवम इज अ क्लेवर बॉय, शिवम हुशार मुलगा आहे. आता हे त्या त्या व्यक्तीची ओळख करून दिलेली आहे, त्या त्या व्यक्तीचं अस्तित्व इथं दर्शवलेलं आहे. मग अस्तित्व दर्शवायचं असेल तेव्हा आपण या टेन्सचा वापर करत असतो. पुढचं बघा, टू हॅव सिंपल प्रेझेंट टेन्स. आता टू हॅव सिंपल प्रेझेंट टेन्स कोणता? आता टू हॅवचा कधी वापरायचा? हे बघा, आय, वी, यू, दे अँड प्लुरल सब्जेक्ट असेल तर त्याच्यामध्ये हॅवचा वापर केला जातो. आणि ही, सी, इट, एनी सिंग्युलर सब्जेक्ट मध्ये कोणताही एकवचनी असेल तर त्याला काय वापरतो आपण? हॅज. आता हॅव आणि हॅज यांचा वापर कसा करतो किंवा का करतो ते आपल्याला पुढच्या स्लाइड मध्ये बघता येईल. बघा, टू हॅव सिंपल प्रेझेंट टेन्स. पहिलं मी सांगितले टू शो अवर पोझिशन. पोझिशन मध्ये काय? मालकी. आपल्याकडे मालकीचं काहीतरी असेल तर ते दर्शवण्यासाठी आपण वापरत असतो. सपोज मी म्हटलं माझ्याकडे काहीतरी वस्तू, आय हॅव अ कार, माझ्याकडे गाडी आहे. पुढचं एक्झाम्पल दिलेलं आहे, ही हॅज अ मोबाईल, त्याच्याकडे मोबाईल आहे, म्हणजे तो त्याच्या मालकीचं काहीतरी आहे. पुढचं वाक्य मी दिलेले, दे हॅव मेनी बुक, त्यांच्याकडे भरपूर पुस्तकं आहेत. वी हॅव टू आईज, आपल्याला दोन डोळे आहेत. किंवा आपल्या ऑर्गन्स जे आहेत ना त्यांची ओळख करून देताना सुद्धा आपण सांगू शकतो, आय हॅव 20 फिंगर्स, आय हॅव 2 हँड्स, आय हॅव अ गुड हेड. हे आपण वापरायचं असेल तेव्हा या टेन्सचा आपल्याला जास्तीत जास्त वापर करता येतो. किंवा बोलत असताना मोस्टली इन स्पोकन लँग्वेज मध्ये याचा वापर जास्त होतो. जर समजा जीवनात मला खूप टेन्शन आलं असं म्हणायचं असेल तर आय हॅव अ ग्रेट टेन्शन असं आपण म्हणू शकतो इथं. किंवा खुर्च्याला 4 पाय असतात असं म्हणायचं असेल इंग्लिश मध्ये तरी सुद्धा आपण काय म्हणणार? चेअर हॅज 4 लेग्स, कार हॅज 4 व्हील्स. असं आपण आपल्या मालकी किंवा इतरांची मालकी, इतरांकडे काय आहे हे दर्शवण्यासाठी सुद्धा या टेन्सचा आपण वापर करत असतो. आता इथं म्हटलं आय हॅव अ कार, माझ्याकडे गाडी आहे. आय हॅव मेनी फ्रेंड्स, मला खूप म्हणजे मला खूप मित्र आहेत किंवा माझे खूप मित्र आहेत. शी हॅज अ स्टोरी बुक, तिच्याकडे स्टोरी बुक आहे. आता पुढच्या स्लाइड मध्ये बघूया. आता कंटिन्युअस टेन्स. आता कंटिन्युअस जो टेन्स आहे तर कंटिन्युअस टेन्सचा वापर काय असतो मित्र? कंटिन्युअस टेन्स मध्ये काय? वी यूज इट ऍट द टाइम ऑफ स्पीकिंग, बोलण्याच्या वेळेला. बोलण्याच्या मध्ये कोणत्या वेळेस बोलायला? आता वर्किंग इन प्रोग्रेस. व्हॉट आर वी डुईंग हियर? आपण आता काय करतोय? ग्रामर शिकतोय. आपण इथं काय म्हणू शकतो? वी आर लर्निंग इंग्लिश ग्रामर. आपण इंग्लिश ग्रामर शिकत आहोत. म्हणजे ग्रामर शिकण्याची क्रिया आपली काय आहे? आता सध्या चालू, म्हणजे सध्या स्थितीमध्ये जे चालू असेल ते दर्शवण्यासाठी आपण या टेन्सचा वापर करतो. त्याचं स्ट्रक्चर इथे दिलेलं आहे. करता असणार आहे, एम इज आर पैकी एक ऑक्झिलरी वर्ब असेल, क्रियापदाचा आयएनजी प्रत्यय असेल आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्ट असेल. त्याला आपण प्रेझेंट कंटिन्युअस किंवा प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स असं आपण म्हणतो मित्र. त्याच्यानंतर पुढे बघा, प्रेझेंट परफेक्ट टेन्स. आता प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये काय असणार आहे? when action is just completed. ऍक्शन तेव्हाच कंप्लीट झाली असेल, जस्ट एखादी 1-2 दिवसाआधीची, तरी आपण इथे या टेन्सचा वापर करू शकतो. त्याचं स्ट्रक्चर एक करता असेल, सब्जेक्ट हॅव और हॅज प्लस वीटी प्लस ऑब्जेक्ट. वी हॅव कम्प्लिटेड प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. आत्ताच आपण कोणता टेन्स कंप्लीट केला? वर्तमान काळ. We have just completed present continuous tense. आपण अपूर्ण वर्तमान काळ आता पूर्ण केलेला आहे. इट हॅज ब्रोकन अ टॉय. त्यांनी खेळणी तोडली किंवा तोडलेली आहे. म्हणजे ऍक्शन जेव्हा जस्ट कंप्लीट झाली असेल तेव्हा आपण या टेन्सचा वापर करतो. याचं स्ट्रक्चर आम्ही जसं दिलंय तसं आलं पाहिजे मित्र. त्याच्यानंतर पुढचं बघा, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. याच्यामध्ये काय आलं पाहिजे? द ऍक्शन स्टार्टेड इन द पास्ट, इट इज गोइंग ऑन, इट विल बी रिमेन कंटिन्यू फॉर सम टाइम इन द फ्युचर. म्हणजे हा टेन्स का वापरतो मित्र हो? की एखाद्या घटनेची सुरुवात भूतकाळात झालेली आहे, वर्तमान काळात सुद्धा चालू आहे आणि भविष्य काळामध्ये सुद्धा काही काळापर्यंत सुरूच असेल असं जेव्हा दर्शवलं असेल एखाद्या वाक्यामध्ये तर ते वाक्य प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं असतं. तसं मी इथं स्ट्रक्चर दिलं मित्र. करता असणार आहे, हे किंवा हे जे ऑक्झिलरी बसणार आहेत,
बीने V3 असणार आहे टू हॅवचे, सॉरी टू बीचे. त्याच्यानंतर VING प्लस ऑब्जेक्ट. म्हणजे इथं सगळे टेन्स मिक्स झालेत. जो सिंपल मधला एक असणार आहे तिथं, कंटिन्युअस मधला पण आणि परफेक्ट मधले सुद्धा शब्द येणार आहेत. त्यामुळे त्याला आपण काय म्हणतो, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. परफेक्ट पण आहे आणि कंटिन्युअस पण आहे. तो टेन्स म्हणजे परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आता त्याचे काही वाक्य लिहिलेत बघा. आय हॅव बीन रिडिंग अ बुक. मी पुस्तक वाचत आलेलो आहे. म्हणजे आधीपासून सुरुवात आहे. जर समजा आता ग्रामर आपण सुरू केलेलं आहे. आता जर समजा इथे मी दुसरं वाक्य दिलं बघा, वी हॅव बीन लर्निंग इंग्लिश ग्रामर. म्हणजे आपण इंग्लिश ग्रामर शिकत आलेलो आहोत. शिकण्याची क्रिया कधी सुरू झाली आहे, आधीच सुरू झाली आहे, आता सुद्धा सुरू आहे आणि काही दिवसापर्यंत ही प्रक्रिया सुरू असणार आहे. त्यामुळे इथे वाक्य काय लिहिलं आपण, वी हॅव बीन लर्निंग इंग्लिश ग्रामर. आम्ही इंग्रजी व्याकरण शिकत आलेलो आहोत आणि शिकणार. म्हणजे असं पुढे सुद्धा काही काळ चालणार आहे. पुढची स्लाइड बघूया आता. आता हाऊ टेन्स चेंजेस. टेन्स कसं बदल होत गेलाय ते बघूया आता. आता हे बघा, सिंपल प्रेझेंट टेन्स जो आपण टू-डूचा घेतला बघा, करता सब्जेक्ट V1 प्लस ऑब्जेक्ट आणि प्रेझेंट कंटिन्युअस सब्जेक्ट एम इज आर, सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस इथं VING. VING प्लस ऑब्जेक्ट असा सेंटेन्स आला पाहिजे मित्रो. नंतर प्रेझेंट परफेक्ट टेन्स. प्रेझेंट परफेक्ट मध्ये काय आलं पाहिजे, सब्जेक्ट आला पाहिजे, त्याच्यानंतर हॅव और हॅज, V3 अँड ऑब्जेक्ट. आणि प्रेझेंट परफेक्ट कंडिशन करता आला पाहिजे, हॅव और हॅज. म्हणजे मित्रो हो, याच्यामध्ये बदल काय झालेला दिसतो आपल्याला, जो मेन वर्ब आहे तो आणि ऑक्झिलरी मध्येच बदल होतो. इतर ठिकाणी बदल कमी होतात. करता सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट मध्ये काही बदल होत नाही, फक्त वर्ब फॉर्म आणि ऑक्झिलरी मध्ये बदल होतो आणि टेन्स बदलतो. आता इथं वाक्य लिहिले बघा, सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य बघा, दे प्ले. आता प्लेचं कंटिन्युअस मध्ये प्लेइंग झालेला, परफेक्ट मध्ये प्लेड आणि परफेक्ट कंडिशन मध्ये प्लेइंग झालेले. म्हणजे जसं फक्त मी रेड कलर मध्ये ते जसं बदल झाले आहेत. आणि एक्झाम मध्ये आपल्याला एखाद्या काळातलं वाक्य दिलेलं असतं आणि याला जर या टेन्स मध्ये करायचे असेल, त्याच्या बदल पुढील प्रमाणे कोणत्या वाक्यात होईल असं आपल्याला प्रश्न विचारले जातात. त्यामुळे आपल्याला याचं स्ट्रक्चर परफेक्टली माहिती असलं पाहिजे मित्र. त्यामुळे पुन्हा आपण याचं रिव्हिजन करा. जरी तुम्ही ऑलरेडी शिकलेला असाल, आता जरी सेशन पूर्ण केलं असेल, तरी सुद्धा आपण काय करायचं आहे ते पुन्हा रिव्हिजन करायचे. कारण का 70 ते 80% जो सिलेबस आहे आपला